सातारा जिल्ह्यातील वर्धनगड नेर फाटा परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। कोरेगाव पुसेगाव मार्गावरील नेर फाटा परिसरात इंडियन ऑइल श्रीनिधी पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास आयशर ट्रक आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली। या भीषण अपघातात पुसेगाव येथील विजय बबन भोसले आणि त्यांच्या पत्नी समृद्धी विजय भोसले यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा वरद विजय भोसले गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सातारा येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्राथमिक माहितीनुसार विजय भोसले ही पत्नी समृद्धी आणि मुलगा वरद यांच्यासह कार क्रमांक MH11 DN 3580 मधून कोरेगावहून पुसेगावच्या दिशेने प्रवास करत होते। दरम्यान नेर फाटा परिसरात समोरून येणाऱ्या MH25 AJ 9334 क्रमांकाच्या आयशर ट्रकची त्यांच्या कारला समोरासमोर जोरदार धडक बसली। धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला। या अपघातात कार चालवत असलेले विजय भोसले आणि त्यांच्या शेजारी बसलेल्या पत्नी समृद्धी भोसले यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा वरद गंभीर जखमी झाला। अपघाताची माहिती मिळताच पुसेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। जखमींना उपचारासाठी पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विजय भोसले आणि समृद्धी भोसले यांना मृत घोषित केले। त्यानंतर जखमी वरद याला पुढील उपचारांसाठी सातारा येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले। विजय बबन भोसले हे पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते। त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या आकस्मिक निधनामुळे पुसेगावसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा पुढील तपास पुसेगाव पोलीस करत आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।